लाईफमध्ये ना आपण असं बनावं की एकटं राहिलं तरी आपल्याला आपले कामं करता आले पाहिजे, की असं नाही की वेळ आल्यावरती आता आपण अचानक एकटे झालो, आपल्याला रिलोकेट करावं लागलं आणि आता कामं कसे करायचे. म्हणून प्रत्येक आईने आपल्याला मुलगी असो या मुलगा भेदभाव न करता कामं करायला नक्कीच ॲटलिस्ट बेसिक कामं करायला आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. आता तुम्ही बोलणार की कामं करायला तर मेड सर्वंट्स तर मिळतातच. हो मिळतातच, पण कधी कधी काय होतं ते शोधणं पण कठीण असतं, अरेंज करणं पण कठीण असतं. तर ते अरेंज करायला कधी कधी 2 दिवस 3 दिवस लागतात किंवा एक दिवस, जसं की 24 तासही लागतात. तेवढा 24 तास तरी आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे, असं प्रत्येक आईने आपल्या मुलांना एस्पेशली बॉय याला बनवायला पाहिजे. तर राहण्यामुळे मला हे रिअलाइज झालं आहे की कामं आपल्या लाईफमध्ये तितकेच असतात. फक्त हे आहे की कामांचे टायमिंग्स, म्हणजेच की एकटं असल्यामुळे तुम्ही कोणत्या पण टाईमला कोणतेही काम करू शकता, पण तेच जर आपल्यासोबत लोक असतील तर त्यांच्या अकॉर्डिंग आपल्याला आपले टाईम अरेंज करावे लागतात. एकटं असणं हे अजिबात सोपं नाही आहे. हे मी खूप चांगलं अनुभवलं आहे दुबईला आल्यापासून. आणि जेव्हापासून मी इथे या घरात एकटी राहते, या घरात मी सगळ्यात लॉंगेस्ट टाईम स्पेंड केलेला आहे आणि इट वॉज नॉट इझी. माणसाची ना खरी परीक्षा तेव्हाच असते जेव्हा तो आपल्या टाईमला मिसयूज नाही करत, चुकीच्या लोकांमध्ये नाही पडत. सगळ्या गोष्टींना मेंटेन करण्यासाठी आपलं माइंड जागेवर असणं फार गरजेचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की स्त्रिया ह्या माणसांपेक्षा या गोष्टीमध्ये जरा केपेबल असतात आणि त्यांना ते करणं कठीण जात नाही. तिचं पाऊल उचलण्यापेक्षा आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप परवडतं. मात पडणं तर दूर, मी तर फ्रेंडशिपही लोकांशी करत नाही. इट्स बेटर टू बी अलोन दॅन बिईंग इन अ बॅड कंपनी. आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात आणि आपण कधीतरी वैतागतो आणि म्हणतो की अरे देवा, कुठेतरी निघून जाऊ आणि कुठेतरी जाऊन एकांत थोडा वेळ बसू. ती मोमेंट मला एक्सपिरियन्स आता झालेली आहे. थोडा वेळ नाही, पण मला खूप वेळ असा मिळालेला आहे जिथं मला एकांत मिळालेला आहे आणि या एकांत वेळामध्ये मी भरपूर विचारही केला. एकटं राहणं म्हणजे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. खूप लोनलीनेस फील होतो आणि आपल्याला ती क्षमता असली पाहिजे की आपण हा लोनलीनेस बॅटल करू शकू. आय स्पेंडिंग माय टाईम वॉचिंग TV, रीडिंग, टॉकिंग टू माय नेफ्यू, एक्सरसाइजिंग अँड गोईंग फॉर अ व्हेरी लॉंग वॉक्स, जे जवळजवळ 2 ते 3 तासचे असतात एव्हरी डे. अँड यू नो वॉट, डिस्पाइट डुईंग ऑल दिस थिंग्स आय स्टील फील लोनली. हा लाईफचा खरा गेम इथे सुरू होतो. या लोनलीनेसला बॅटर करायला तुम्ही सिगरेट, दारू हे सगळे शौक लावून घेऊ शकता आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत तुम्ही पडू शकता. जर तुम्ही या टाईमला मॅनेज करू शकले, देन बॉस यू मेड अ विक्ट्री. आय हॅव कम अक्रॉस मेनी पीपल जे मागचे लाईफचे ग्रजेस धरून बसतात. याने मला असं म्हटलं होतं, त्याने मला तसं म्हटलं होतं, याला मी आता असं बोलणार, त्याला मी आता तसं बोलणार. यू नो, त्यांची लाईफ हे करण्यातच जाते आणि हे लोक लाईफमध्ये इतके सुखी असतात ना, यांना 2 टाईमचं मील आरामात मिळतं. त्यामुळे यांच्याकडे बराच टाईम असतो या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसायचा आणि समोरच्याच्या लाईफला पण डिस्टर्ब करायचा. आय मीन रिअली हाऊ कुड यू कीप ऑन थिंकिंग सच थिंग्स रिपीटेडली. याला मी आता आल्यावरती हे बोलेन, त्याला मी आता आल्यावरती ते बोलेन. आय मीन रिअली लाईफमध्ये बरंच काय आहे, तुम्ही ते केलं नाही पण ॲटलिस्ट समोरचा जर करत आहे त्याला पीसफुली ते काम करू द्यायचं, असं मला तरी वाटतं. आणि प्रत्येकाला एक राईट आहे आपापली लाईफ जगायची, त्याला ती आपापली लाईफ जगू दिलं पाहिजे. आपण 21st सेंचुरीमध्ये राहतो. कोणाची लाईफ कंट्रोल करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे की या व्यक्तीने मी जे सांगेन तेच करायला पाहिजे, या व्यक्तीने माझं घरात जे रूल्स आहेत तेच मेंटेन आणि फॉलो करायला पाहिजे. यू कॅन नॉट मेक पीस आउट ऑफ इट वेन यू बिहेव लाईक दॅट. प्रत्येकाला आपापलं जीवन जगायचं हक्क आहे, वेदर इट्स अ वुमेन ऑर इट्स अ मॅन. कोणालाही आपण कंट्रोल नाही करू शकत. इफ यू ट्राय टू डू दॅट, देन वन डे बूम, सगळं फाटून फुटून बाहेर निघतं. दॅट टाईम इट्स द ग्रेटेस्ट लॉस ऑफ युअर लाईफ. आणि त्यामुळे खूप मोठा नुकसान झालेला असतो जो कधीच रिपेअर करणं पॉसिबल नसतो. इज कमिंग बॅक टू माय लाईफ इन दुबई. मी इथे आले, येताना मी 30 kgs आपल्याला लगेज अलाउड असतो, तर मी तितकाच लगेज नव्हता आणला. मी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लगेज आणला होता, ज्याचं मला एअरपोर्टवरती कॉस्ट पे करावी लागली. आणि त्याच्यानंतर मी इथेही काही नेसेसरी वस्तू असतात जे आपल्याला डेली लिव्हिंगला लागतात, जे मी घरून नव्हती आणू शकले, ते मला इथून घ्यावे लागले. जसं बारीक सामान, मिक्सर ग्राइंडर और
ग्रोसरी हे सगळं आपल्याला घ्यावं लागतं. तरी मी खूप ट्राय करते की काही एक्स्ट्राचं सामान मी घेऊ नये, कारण की आय एम स्टील जॉबलेस ओव्हर हिअर आणि विजाचं इथे खूप इश्यूज असतात. जर विजा नाही झाला किंवा मला नाही मिळाला आणि इफ आय हॅव टू गो बॅक, तर आय नो माझं लगेज ओव्हर लगेजच असणार आहे. बट ॲटलिस्ट आय ट्राय टू नॉट गॅदर अननेसेसरी थिंग्स. म्हणजे आपण गॅदर करतो गोष्टी डेकोरेशनच्या किंवा आपण गॅदर करतो जे आपले युजफुल वस्तू, पण आपल्याला एक अशी सवय, ॲटलिस्ट मला तरी ही सवय आहे की जे काही सामान मी जमा करते मला ती फेकताना मला इतकं वाईट वाटतं ना एखाद्या सामानाला फेकताना. म्हणजे बरेच लोक असे असतात, कपडेच घ्या जसं फॉर एक्झाम्पल, ते 2 महिने वापरणार फेकून देणार, म्हणजे बेधडक ते फेकून टाकतात. मला ना फेकताना खूप विचार पडतो की अरे आय कॅन यूज इट सम मोर, आय कॅन यूज दिस थिंग सम मोर टाईम. मला फेकताना म्हणून मी जास्त करून आय प्रिफर की आय नॉट टू बाय थिंग्स ॲज मच ॲज पॉसिबल. आय ट्राय टू अवॉइड इट, कारण की ह्याच कॉन्सिक्वेन्सवर आल्यावरती ना मला प्रश्न पडतो. घेताना काय आपण आवडीने कधीही आणि कितीही काहीही घेऊ शकतो. म्हणून फॉर एक्झाम्पल जसंच की योगा मॅट, मी इथे योगा करते पण माझ्याकडे मॅट नाही आहे, कारण की अगेन मला तोच प्रश्न पडतो की जर परत होम कंट्रीला जायची वेळ आली तर मला ती इथेच डिस्पोज करावी लागेल, जे मला डिस्पोज करताना खूप वाईट वाटणार. म्हणून आय ट्राय टू अवॉइड थिंग्स ॲज मच ॲज पॉसिबल. हां, दुबईमध्ये जर तुम्हाला जॉब आहे तर जॉबचे टायमिंग्स इथे 9 to 10 आवर्सचे असतात. तर तुम्हाला दुसरं काही गोष्टींना वेळ मिळणारच नाही आणि ते 9 to 10 आवर्सच तुम्हाला एवढं ड्रेन करणार की तुम्हाला पर्सनल टाईमसाठी फक्त वीकेंड किंवा जर तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये आहात तर तुम्हाला सॅटर्डे पण नाही मिळत, ओन्ली संडे मिळेल. तर ओन्ली त्या संडेच्या दिवशी तुम्हाला तुमचे जे आठवड्याभरचे काम आहेत ते करावे लागतात. कारण इकडे 9 to 10 आवर्सचं जॉब म्हणजेच त्याला अजून ट्रॅव्हलिंगचं पण काम वेगळं, कारण इथे ट्रॅव्हलिंग करणं पडतं. नॉट जस्ट आपल्या इंडियासारखंच नाही, पण टाईम कन्झ्युमिंग आहे इथली ट्रॅव्हलिंग पण. इतकं आहे, सुविधा अशी आहे की इथले मेट्रोज जरा टाईमवर असतात आणि बसेस इथले टाईमवर असतात, तर तो काही इश्यू नसतो. आपल्या लोकल ट्रेनसारखी इथे गर्दी नसते. अगेन मेन गेम तोच आहे इथे, जो सेंटर आहे, न्यूक्लियस आहे दुबईला शिफ्ट होण्याचा किंवा कोणत्याही फॉरेन कंट्रीला शिफ्ट होण्याचा मला तरी वाटतं, तो की हेच की यू नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर बीइंग लोनली आणि यू शुड बी एबल टू सर्वाईव्ह इन दॅट लोनली टाईम. इथे एबल टू सर्वाईव्ह मी याकरता बोलते कारण तुम्हाला म्हणजे माझं म्हणायचा अर्थ असा आहे की चुकीची संगत नाही लागली पाहिजे किंवा आपल्याला चुकीचे व्यसन नाही लागले पाहिजे. जॉबचं इथे कसं आहे की इथे आल्या आल्या जॉब मिळत नाही, बट इफ यू आर लकी इनफ तुम्हाला इंडियातूनच अप्लाय केल्यावरती जॉबचे ॲप्लिकेशन तुमचं अप्रूव्ह होईल. पण हे सहसा होत नाही, कारण सॅच्युरेशन आता इतका झालेला आहे ना दुबईमध्ये की तुम्हाला जे लोक दुबईमध्ये प्रेझेंट आहेत ते त्यांना जास्त प्रिफर करतात. म्हणजे जशी ओपनिंग येते ना तसं त्यांना पाहिजे असतं की इंटरव्ह्यूला तुम्ही उद्याच यावं, उद्या किंवा कधी कधी ते बोलतात आत्ताच्या आत्ता इव्हनिंगपर्यंत तुम्ही आम्हाला भेटायला या. म्हणजे त्यांना इमिजिएट अवेलेबल असलेला व्यक्ती हवा असतो. इथे ना फेक एजन्सीज पण असतात, पण त्यांना कॉन्टॅक्ट नाही करायचं, कारण की एजन्सीज आपल्याकडून पैसे घेतात जॉब लागून द्यायला. असेच इथे फेक लोक, म्हणजेच की तुम्हाला बेड स्पेस देण्यासाठी फेक एजंट्सही असतात, जे इथे स्वतःच बिना विजाने राहत असतात. म्हणजे ते लोकांचा विजा संपलेला असतो आणि तरी ते इथे राहून असेच एजन्सीचे, दलालचे कामं, ब्रोकरचे कामं ते लोक इथे राहून करत असतात. तर त्यांच्या फंद्यातही आपण पडायला नाही पाहिजे. आता माझं जरा फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असल्यामुळे माझे हजबंडच सगळी अरेंजमेंट माझी करतात, तर मला काही तो इश्यू नाही आहे. पण जर तुम्ही एखादी सिंगल मुलगी किंवा सिंगल बाई आहात ज्यांना दुबईला यायचं आहे, त्यांनी आपली सगळी तयारी इंडियापासूनच करून यावी. आयदर तुमच्या कोणी ओळखीची मैत्रीण किंवा मित्र आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला यायचं आहे तर ऑफकोर्स तुम्ही त्यांच्या थ्रू या. जे तुमचे आधीचे ओळखीचे आहेत, बालपणीचे ओळखीचे आहेत, ज्याच्यावर तुम्हाला खूप ट्रस्ट आहेत आणि जे खूप ट्रस्टने तुम्हाला सांगत आहेत की मी जिथे राहते तिथे बेड स्पेस आहे, तिथे तुम्हाला राहता येईल, तिथे एवढं एवढं भाडं द्यावं लागतं, तर तू चल माझ्यासोबत. जे खरंच तुमच्यासाठी खूप कीन आहे तरच तुम्ही या किंवा कोणाच्याही भरोशावरती इथे यायचं नाही. दुबई ना खूप सेफ जागा आहे. इथे क्राईम ॲज सच होत नाही, पण छोटे मोठ्या गोष्टी तर व्हायला टळत नाहीत ना.
जसंच की तुमच्या हातून तुम्हाला काहीही कन्फ्यूज करून तुमच्याकडून पैसे नेलेत, कुठे जाणार तुम्ही? किंवा तुमच्या कोणी ओळखीच्या भरोशावरच जर तुम्ही आलेले आहात आणि त्यांनी तुम्हाला लुटलं, मग तुम्ही काय करणार? खिशात ना 1 ते 1.5 लाख रुपये असणं फार गरजेचं आहे दुबईला यायच्या आधी. कारण की तुम्हाला जर 2 महिनेपर्यंत इथे जॉब नाही लागली तर तुम्हाला 2 महिनेपर्यंत इथे रूमचं भाडं आणि जेवण हे 2 गोष्टी करण्यासाठी तरी तुमच्याकडे पैसे असणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ लागणार 1 ते 1.5 लाख रुपये पैसे एक्सक्लुडिंग युअर तिकीट. दुबईमध्ये उतरल्यावरती तुम्हाला एक सिम कार्ड मिळतो एअरपोर्टवरच इमिग्रेशनमध्ये. तर तो सिम कार्डसोबत तुम्हाला एक पिन पण मिळते सिम ट्रे इजेक्ट करायला. आणि तो सिम कार्ड तुम्हाला जसंच तुम्ही सिम कार्ड टाकता आपल्या फोनमध्ये त्याच्यामध्ये 20 GBs असतात जे फक्त व्हॅलिड फॉर 24 आवर्स असतात. तर त्याच्यानंतर तुम्हाला कार्ड रिचार्ज करावं लागतं आणि ते रिचार्जचे चार्जेस पण इथे खूप जास्त आहेत. म्हणजे कमीत कमी 10 दिरहमचा फर्स्ट रिचार्ज असतो. 10 दिरहम म्हणजे जवळजवळ 230 रुपये. तर तुम्हाला मिनिमम 10 दिरहम्सचा रिचार्ज करावा लागतो. आणि सोबतच तुम्हाला जर नेटपॅक घ्यायचा आहे तो पण खूप महाग पडतो. तर तुम्हाला त्या तयारीने इथे यायचं आहे. कारण आल्यावरती तुम्हाला तुमच्या रिक्रुटर्सची किंवा जिथे तुम्ही बेड स्पेस बुक केली आहे त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागणार. म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की इंडियातूनच तुम्ही तुमचं इंटरनॅशनल रोमिंग हे ॲक्टिवेट करून यावं. आणि तितक्या जवळजवळ 1200 रुपयाचं इंटरनॅशनल रोमिंग आपल्याला 15 ते 20 दिवसाचं आपल्याला 2 GB डेटा आणि काही मिनिट्स 150 मिनिट्स अराउंड मिळतात इंडिया अँड अब्रॉडसाठी. तर तुम्ही तो ॲक्टिवेट करून या. म्हणजे एमर्जन्सीला तुम्हाला पटकन कोणाला फोन लावता येईल आणि असं नाही की तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना फोन मागावा लागेल. आणि आपल्या इंडियासारखं दुबईमध्ये नाही की आपण 200 रुपयाचा रिचार्ज टाकला तर आपण अनलिमिटेड बोलू शकतो. इथे फोनचे चार्जेसही खूप महाग आहेत. तर अजिबात एक्सपेक्ट नको करा की तुम्ही चालत्या फिरत्या माणसाला त्यांचा फोन मागणार. आणि प्रिफरेबली मला तरी असं वाटतं की कोणी तुम्हाला फोन देणारही नाही. एअरपोर्टला उतरूनच इथे अटॅच्ड मेट्रो आहे. आपल्या इंडियासारखं नाही आहे की आपल्याला एअरपोर्टवरून उतरल्यावरती मेट्रोपर्यंत आपल्याला ऑटो घ्यावी लागते आणि मग आपल्याला घाटकोपरची मेट्रो धरावी लागते अंधेरीपासून. तर असं नाही आहे. इथे एअरपोर्टच्या आतमध्येच मेट्रो आहे. तर ती खूप छान सुविधा आहे. पण तेच आहे, तुम्हाला जसं तुम्ही मेट्रोला स्टेशनला जाणार तसं तुम्हाला तिथे जाऊन सर्वात आधी नोल कार्ड विकत घ्यावं लागणार. तो नोल कार्डची बेसिक किंमत 7 दिरहम्स आहे. म्हणजे त्याच्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो 7 दिरहम्सचा. आणि तो फर्स्ट नोल कार्ड तुम्हाला 50 दिरहम्सचा घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला एनी टाईम रिफिल करू शकता. एव्हरी टाईम मशीन्स थ्रू तुम्ही त्याला 5 दिरहम 10 दिरहम्सने तुम्ही त्याला रिफिल करू शकता. पण हे आहे की तुम्हाला उतरताच 50 दिरहमचा नोल कार्ड विकत घेणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही ते घेतल्यावरच तुम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करून तुमच्या बेडस्पेसपर्यंत पोहोचू शकता. जर का तुम्हाला असं वाटत आहे की इंडियातूनच माझी जॉब फिक्स झाली आहे दुबईची, तर इंडियातूनच रिक्रुटरशी फोनवर एकदा नक्की विचारा, 10दा विचारा, ईमेलचे कन्फर्मेशन घ्या. त्याशिवाय इथे येऊ नका. आणि जर तुम्हाला इथे बिना जॉबने यायचं आहे तर तुमची जेब गरम करून नक्की या. असंच तुम्ही येऊन इथे राहू शकत नाही. ही खूप महाग कंट्री आहे. बघण्यासारख्या तर इथे खूप जागा आहेत. जॉब लागेपर्यंत तुम्ही खूप जागा एक्सप्लोर करू शकता. बट देन अगेन ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स आहे. भले ते जागा तिथे पोचल्यावरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे एंट्री असेल, पण तुम्हाला तिथे पोचायला पैसे देऊन पोचावं लागेल. सो दिस वॉज इट. माझी बेसिक थोडीशी मिनिमम आयडिया जे मी एक्सपिरियन्स केली आहेत इथे आल्यावरती एकटे राहून काय असतं, कसं होतं आपलं. That's all I wanted to share with all of you guys, those who plan to come to Dubai. Do not hesitate. तुम्हाला जर मला मेसेज करायचं असेल तुम्ही मेसेज करा, पण यायच्या आधी मनाची पक्की तयारी करून या. कारण की ना कधी कधी आपल्याकडे सगळं असूनही काही नसल्यासारखी फीलिंग इथे आल्यावरती मला तरी ती एक्सपिरियन्स झाली आहे. आणि सारखं सारखं आपलं घर बॅक इन इंडिया ते आठवतं. इनफॅक्ट मी खूप खुश आहे, माझ्याकडे सर्व अवेलेबल असूनही मला माझं घर आठवतं. तर जर तुमचं तयारी आहे इकडे यायची तर पूर्ण तयारी करून या, मनाची आणि पैशांचीही.
You can DM me at my Instagram page Poo in Dubai or you can comment me in the comment section. तुम्हाला काय वाटतं आणि तुमची क्वेरी तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.